नमस्कार मंडळी. आज मी तुम्हाला एक असा किस्सा सांगणार आहे, जो ऐकून तुम्ही म्हणाल हळदी कुंकू कधीच हलकं घेऊ नये. मकर संक्रांतीला हळदी कुंकू होतं, नेहमीसारखंच. हळद, कुंकू, तिळगुळ, ऊस आणि सगळ्यात भारी अट्रॅक्शन म्हणजे लकी ड्रॉ, ते पण सागर ज्वेलर्सतर्फे. सगळ्या बायका नावं टाकत होत्या. मी पण टाकलं आणि मनात म्हटलं, निघालं तर ठीक, नाही निघालं तरी ऊस तिळगुळ आहेच. मग काय, घरी आले, भांडी केली, कामं केली आणि लकी ड्रॉचा विषय डोक्यातून पूर्ण गायब झाला हो. आणि आज अचानक फोन आला, "मॅडम, तुमचं नाव लकी ड्रॉमध्ये निघालंय." मी म्हणाले, "अहो, पण मी तर तिथे नाही आहे." पलीकडून आवाज आला, "तरी पण नाव तुमचंच." मी नाही गेले, पण नशीब मात्र वेळेवर पोहोचलं. तेव्हा मला कळालं, नशीब माणूस पाहत नाही, नाव पाहतं. जसं काही नशीब GPS लावून मला शोधत आलं. मग मी काय लगेच रेडी झाले. आतून आवाज आला, "आज देव माझ्यावर भारीच खुश दिसतोय." गेले थेट सागर ज्वेलर्सला. आणि हो, कुपन कंपल्सरी होतंच हां, म्हणजे फुकट काहीच नाही. आत गेले आणि काय पाहते, माझी फ्रेंड पण तिथेच. मी म्हणाले, "अगं तू इथे कशी?" ती म्हणाली, "अगं माझं पण नाव निघालं." तेव्हा आम्ही दोघी इतकं खुश झालो. मनात म्हटलं, आज नशीब बायकांच्या बाजूने आहे वाटतं. आणि मग गिफ्ट दिलं. आणि काय गिफ्ट माहिती आहे का? चांदीची देवीची मूर्ती. त्या क्षणी वाटलं देवळात गेल्यासारखं समाधान मिळालं बघा. थोडा फोटो काढला, थोडी मस्ती केली, हसत-खेळत एन्जॉय केला आणि देवीला नीट सांभाळत घरी परत आणलं. आजची शिकवण काय मित्रांनो? हळदी-कुंकू स्किप करू नका आणि नशीब कधी कुठून येईल काही सांगता येत नाही. हळदी-कुंकू इज इक्वल टू फुकट देवीची भेट. आज देव पण म्हणाला, "घे, ठेव." व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हां. पुन्हा भेटू अशाच गावठी गोष्टींसोबत. मग काय, पुढच्या हळदी-कुंकूला चुकू नका, नाहीतर तुमचं नशीब शेजारच्या बाईकडे जाईल हां.